कालभैरव अष्टक भगवान श्री कालभैरवनाथाचं अत्यंत प्रसिद्ध आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. पण इंद्रकृत भगवान श्री कालभैरवाचं स्तोत्र आणि अघोर भैरव स्तोत्र, ज्याची सुरुवात यम 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 यक्षरूपम दशदिशि विदितम भूमिकं पायमानम अशी आहे. आणि इंद्रकृत जे भैरव स्तोत्र आहे, नमो भैरव देवाय नित्यानंद मूर्तये विधिशास्त्रार्थ मार्गाय वेदशास्त्रांत दर्शने दिगंबराय कालाय नम खट्वांग धारणे, अशा पद्धतीची त्याची सुरुवात आहे. हे दोन्हीही स्तोत्र भगवंताचे अत्यंत ताकदवान शक्तिवान आहेत, सामर्थ्यशाली आहेत, लवकर फळ देणारे आहेत. कालभैरवाष्टकीही जर त्याच्या नियमानं केलं तर उत्तम फळ देतं, त्यानुसार केलं पाहिजे. कालभैरवाष्टक मध्ये पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंताच्या सात्विक रूपाचं वर्णन आहे, नंतरच्या 3 श्लोकामध्ये भगवंताच्या राजस रूपाचं वर्णन आहे, आणि शेवटचे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंताच्या तामसी रूपाचं वर्णन आहे. आणि 9वा जो श्लोक आहे ते अष्टकाची फलश्रुती आहे.